नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय व्हेज कटलेटची रेसिपी। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, अगदी हेल्दीसुद्धा आहे। तर तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा इतर वेळी तुम्हाला जर व्हेज कटलेट्स खायचे असतील, अचानक पाहुणे आले असतील आणि अशा वेळी अगदी पोहे, बटाटा हे काही न वापरतासुद्धा अतिशय हेल्दी वे कटलेट्स बनवता येतात। त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। सगळ्यात अगोदर 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि ओट्स मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या। एकदा काय ओट्सची पावडर झाली की ती बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने पावडर किंवा जे पीठ आहे ओट्सचं ते अगदी बारीक असलं पाहिजे, नाहीतर कटलेट्स तुमचे तुटू शकतात। त्यानंतर इथे साधारणतः 100 ग्रॅम आपण पनीर घेतलेलं आहे आणि पनीरसुद्धा आपल्याला छान किसून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर का तुम्ही हाताने क्रश केलं तर बऱ्याचदा पनीरची गाठ राहू शकते आणि मग ज्यावेळेस आपण कटलेट्स बनवतो तर ते तुटतात किंवा ते व्यवस्थित आपल्याला त्याची बाइंडिंग करता येत नाही। त्यामुळं आपल्याला पनीर हे नेहमी खिसूनच वापरायचं आहे। अशा प्रकारे 100 ग्रॅम पनीर पूर्णपणे मी खिसून घेतलेलं आहे। तर आता आपण कटलेट्स बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण खिसून घेतलेलं पनीर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। याचबरोबर जे काही आपण ओट्सची पावडर केली होती तीसुद्धा यामध्ये मिक्स करूया। तर ओट्सच्या पावडरमुळं छान बाइंडिंग येते आणि ओट्स हे खूप जास्त हेल्दीसुद्धा असतात। यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले कॅरोट किंवा गाजर खिसूनसुद्धा वापरू शकता, थोडेसे कॉर्न आवडीनुसार, याचबरोबर 1 शिमला मिरची बारीक केलेली, हिरवी मिरची थोडीशी, साधारणतः आपण अगदी 1 ते 2 हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले होते बारीक, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, याचबरोबर 3 ते 4 लसूण पाकळ्या त्याही खिसून वापरायच्या। त्यामुळे कटलेट्सचा जो काही फ्लेवर आहे लसणाचा तो खूप छान येतो। इथे आपण 3 ते 4 लसूण पाकळ्या याच पद्धतीने खिसून घेतलेल्या आहेत। हवं तर तुम्ही बारीक मिक्सरमध्ये वाटू शकता, पण अशा पद्धतीने जर लसूण टाकला तर तो कटलेट्समध्ये खाण्यासाठी चांगला लागतो। चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरी पावडर, याचबरोबर थोडंसं आपण ऑरेगनो वापरलेलं आहे। यापेक्षा एक्स्ट्राचे कुठलेच मसाले नको, बेसिक मसाले, हळद, ब्लॅक पेपर, याचबरोबर ऑरेगनो। आता सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्या। या कटलेट्समध्ये फक्त आपण ब्लॅक पेपर याकरता वापरलं आहे जेणेकरून ऑरेगनोचा फ्लेवर व्यवस्थित यावा। जर तुम्ही गरम मसाले, हळद पावडर, मीठ पावडर वापरत असाल तर मग ऑरेगनो वगैरे वापरू नका। मस्त अगदी हेल्दी आहेत, खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात। तुम्ही सहजपणे याची बाइंडिंग करू शकता, कारण ते ओट्सच्या पावडरमुळं चांगली बाइंडिंग येते। आणि या पद्धतीने मीडियम साईजचे कटलेट्स आपण बनवून घेऊया। आपल्या डोक्यात कटलेट्स म्हणलं की नेहमी पोहे, आलू हे सगळं येतं, असं न करता हेल्दी कटलेट्स, व्हेज कटलेट्स तुम्ही करू शकता आणि मुलांना देऊ शकता। आता पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया। तेल किंवा तूप यापैकी काहीही वापरू शकता, अगदी थोडं वापरलं आहे। आता हेच कटलेट्स तुम्ही जर वेट लॉस करत असाल किंवा डाएट करत असाल तेव्हासुद्धा खाऊ शकता, अतिशय हेल्दी असतात। आता इथे आपण हाय प्रोटीन, हाय फायबरचे हे कटलेट्स बनवतो आहे। तर मीडियम साईजच्या गॅसवरती आपल्याला फ्लेमवरती हे कटलेट्स या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी गोल्डन कलर आला पाहिजे, इतके हे थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजेत। त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं जे काही ऑइल असेल ते सुद्धा निघून जाईल। असे कटलेट्स तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मुलांना घरी मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी सुद्धा बनवू शकता, किंवा अगदीच भूक लागली असेल मुलांना आणि हेल्दी काहीतरी द्यायचं आहे तर अशा वेळी हे कटलेट्स करून पहा। आता दुसऱ्या टप्प्यात जेवढे शक्य आहेत तेवढे कटलेट्स मी भाजून तयार केलेले आहेत। नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे जेणेकरून तेलही कमी लागतं आणि पटकन ते व्यवस्थित भाजले जातात। हवं तर तुम्ही तव्यावरती तेल टाकून भाजू शकता, तेही छान भाजले जातील। अशा प्रकारे आपले हेल्दी कटलेट्स तयार। यासोबत मी लसणाची चटणी सर्व केलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा।